हाय, आज आपण जाणार आहोत कटलधार ट्रेकला. मान्सूनमध्ये हा ट्रेक किती डिफिकल्ट आणि रिस्की आहे हे आपल्याला माहीतच असेल, परंतु प्री समर वेळेमध्ये हा ट्रेक कसा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. या आहेत ट्रेक्सच्या काही व्हिडिओ क्लिप्समध्ये लोकांच्या मूवमेंटवरून आपल्याला हा ट्रेक किती इझी आहे याची कल्पना आलीच असेल. कंपिल्लक नावाची वनस्पती आहे. कंपिल्लक खाली पडलेलं असतील बघा त्याची फळं, त्याच्यावरती ती फळं पिकतात, लाल होतात आणि जी आपली ही माती आहे ना ती धूळ त्याच्यावर बसत राहते आणि मग नंतर एक फेब्रुवारी एंडला ती फळं तोडायची. त्याच्यावरती जी माती येते ती माती अलगद बाजूला काढायची सुती कपड्याने, म्हणजे चाळायची थोडक्यात, ती डस्ट खाली राहते. त्याच्यावरची जी माती आहे ती जर खाल्ली म्हणजे ती डस्ट, तर ती तीव्र विरेचक आहे, म्हणजे लूज मोशन्स होऊ शकतात आणि उत्तम कृमिघ्न आहे. कृमिघ्न म्हणजे जे आपण जंतासाठी औषध देतो, सो इट इज कृमिघ्न अँड विरेचक, तीव्र विरेचक. कंपिल्लक नावाची वनस्पती ही येते. नका खाऊ. उष्ण तीक्ष्ण आहे. 1.5 ते 2 तासाच्या ट्रेकमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटे सपाट किंवा प्लेन पार्ट आहे, बाकी सर्व वेळ स्टीप इन्क्लाइन आहे. रूटमध्ये सर्वत्र दगड, पडलेली झाडे व मुरमाचे छोटे छोटे खडे, ज्यावरून पाय सारखे घसरत होते.
घनदाट झाडीमधून असल्याने उन्हाचा फार त्रास होत नव्हता. ट्रेक दरम्यान दिसलेले हे काही नैसर्गिक आविष्कार. पावसाळा नसल्याने काही मोठ्या खड्ड्यामध्येच पाणी होते, अदरवाईज पाण्याचे पूर्ण पात्र रिकामे होते. पाऊस नसतानाही हा ट्रेक खूप डिफिकल्ट आहे, कारण स्टीप इन्क्लाइन आहे आणि कुठेही वेल फॉर्म्ड रूट किंवा रस्ता नाही आहे. दगड, मुरूम, पडलेली झाडे अशातून आपल्याला रस्ता शोधत जावा लागतो. रस्ता भटकण्याचेही खूप चान्सेस आहेत.